हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. बघा, आज आपण इम्पॉर्टंट युजेस ऑफ हेल्पिंग व्हर्ब्स बघणार आहोत. त्यामध्ये जे हेल्पिंग व्हर्ब्स आहेत, जसं आता शाल, विल, कॅन, कुड किंवा मे, मस्ट, यांचे युजेस काय आहेत नेमके, तर ते आता बघणार आहोत आपण. तर शालचा यूज नेमका कशासाठी होतो? शाल किंवा विल, इथं आपल्याला दिसते शाल आणि विल, तर हे आपल्याला काय दर्शविते? टू शो फ्युचर इव्हेंट किंवा भविष्यकाळ दर्शविणे. एखादी जर क्रिया आपल्याला भविष्यकाळामध्ये आपल्याला जर इंडिकेट करायची असेल, दाखवायची असेल, तर आपण काय यूज करतो तिथं? शाल किंवा विल. जसं आता विलिंगनेस किंवा प्रॉमिस. त्याचबरोबर आता कॅन आणि कुड. कॅन आणि कुडचा केव्हा केव्हा उपयोग होतो? तर त्याचा युजेस काय आहे? तर ॲबिलिटी म्हणजे क्षमता दर्शवण्यासाठी, किंवा कॅपॅसिटी, परमिशन, प्रॉबेबिलिटी किंवा पॉवर. तर कॅन आणि कुड, कॅन म्हणजेच काय होते? शक्यता ज्याला म्हणतो आपण. तर ते एखादी ॲबिलिटी, क्षमता दाखवण्यासाठी आपल्याला त्याचा यूज होऊ शकतो, किंवा कॅपॅसिटी, आपली कॅपॅसिटी आहे का, किंवा एखादी जर परमिशन आपल्याला हवी असेल, किंवा परमिशनसाठी सुद्धा आपण कॅन किंवा कुड यूज करू शकतो. त्याचबरोबर वूड हे कशासाठी यूज होते? तर पास्ट हॅबिट किंवा पोलाईट रिक्वेस्ट. एखादी आपली पास्ट हॅबिट असेल भूतकाळातील एखादी, तर त्यासाठी आपण वूडचा यूज करतो. त्याचबरोबर पोलाईट रिक्वेस्ट, एखादी आपल्याला रिक्वेस्ट करायची असेल त्यासाठी सुद्धा आपण वूडचा यूज करतो. म्हणजेच काय, भूतकाळातील नियमित घटना किंवा नम्र एखादी विनंती करायची असेल तर. आता शूड म्हणजेच काय, त्याला आपण काय म्हणतो? शूड म्हणजे पाहिजे, किंवा त्याच्यासाठी सजेशन किंवा ड्युटी. एखाद्याला जर आपल्याला सल्ला द्यायचा असेल, किंवा काही कर्तव्य आणि सल्ल्यासाठी आपण सजेशन किंवा ड्युटीसाठी आपण शूड यूज करतो. त्याचबरोबर मे कशाचा यूजेस काय आहे मेचा? परमिशन किंवा पॉसिबिलिटी, परवानगी किंवा अंदाजासाठी आपण मेचा यूज करतो. आता मस्ट म्हणजेच काय? कंपल्शन किंवा ऑब्लिगेशन, स्ट्रॉंग डिटर्मिनेशन किंवा सक्ती किंवा बंधन. आता मस्ट म्हणतो आपण, एखादी जर आपल्याला गोष्ट करण्याची आवश्यकताच असेल, मस्ट म्हणजे करायचीच असेल, कंपल्शन त्याच्याशिवाय आपल्याला पर्यायच नसेल, त्यावेळेस आपल्याला मस्टचा यूज करावा लागतो. त्याचबरोबर यूज टू. आता हे यूज टू सुद्धा काय आहे? तर भूतकाळातील एक नियमित घटना की जे आपण करत आलेलो आहे किंवा करत होतो, जसं पास्ट हॅबिट, आपली जी सवय ज्याला म्हणतो ते. आणि ऑट टू म्हणजे काय? ड्युटी किंवा सजेशन. एखादं नैतिक कर्तव्य आपल्याला बजावायचं असेल किंवा करायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला ऑट टू आपण यूज करू शकतो. तर आय होप तुम्हाला हेल्पिंग वर्ब्स आणि त्यांचे युजेस लक्षात आलेलेच असतील. तर बघा, थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ, आणि प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.